हे खाजगी विद्यापीठ कौशल्य विद्यापीठ जे आज प्रस्ताव आणलेला आहे स्वागतार्थ बाब आहे। परंतु हे जे विद्यापीठ आपण देतो त्या विद्यापीठाचं पुढं खाजगी विद्यापीठाचे त्याचे कोर्सेस आणि ते जे नवीन कोर्सेस जे देणार आहे कौशल्य ते खरोखरच आपल्या इंडस्ट्रीला उपयोगी आहे किंवा नाही आहे, त्याच्यातून निघणारा हा विद्यार्थी त्याला रोजगार मिळवून राहिला की नाही मिळून राहिला, त्याच्यासाठी आपली एखादी कमिटी, स्टँडिंग कमिटी, प्रत्येक वेळेस वेगवेगळी नाही परंतु टेक्निकल एक कमिटी असली पाहिजे आणि ते जे कोर्सेस चालून राहिले त्या कोर्सेसचा खरोखर आपल्या विद्यार्थ्यांना, बेरोजगारांना त्याचा उपयोग होत आहे की नाही हे पाहण्याची सुद्धा गरज आहे। कारण की आपण विद्यापीठ देतो, चांगल्या उद्देशानं देतो, नावाजलेली संस्था आहे, परंतु त्यांच्याजवळ टेक्निकल स्टाफ आहे की नाही आहे, ते जे करून राहिले ते टेक्निकली खरंच आपल्या जो आज उद्योग आपले आहे, आपल्या शहरातले उद्योग असतील, राज्यातले उद्योग असतील, तिथं तो वर्ग त्यांच्यासाठी उपयोगी होणार आहे किंवा नाही आहे। मग नाही तर आपण आर्ट, कॉमर्स, सायन्स आणि आपले रेग्युलर सब्जेक्ट आहे, तसंच तो जाहिरात आल्यानंतर त्या विद्यार्थ्याला हे माहीत नाही आहे की हे खरंच आपल्याला पुढं उपयोगी पडणार आहे की नाही आहे। तर त्याची एक स्क्रीनिंग कमिटी आपली असली पाहिजे। त्या स्क्रीनिंग कमिटीने त्यांनी जे करत आहे, विद्यापीठ खाजगी जरी असलं तर शॉर्ट पिरियडमध्ये त्यांना आपण त्याला परवानगी देणं गरजेचं आहे असं माझं मत आहे। दुसरा मुद्दा ITIचा मुद्दा आहे। आता मोठमोठे ITI आहेत, तुमच्या प्रत्येक ठिकाणी किमान कौशल्याचे अधिकारी आहे, ITIचे प्रिन्सिपल आहे, परंतु त्या दोघांचं किंवा इंडस्ट्रीचा तो तिथला DICचा जनरल मॅनेजर आहे, यांचं कोऑर्डिनेशनच नाही। मी अमरावतीमध्ये आता किती सातत्यानं तुमच्या ऑफिसला जातो, ITI वाल्यांना तुमचे कौशल्य विकासचे कोर्स माहीत नाही किंवा त्या इंडस्ट्रीशी कोऑर्डिनेशन करण्याचं हे नाही। तुम्हाला राज्य शासनावरून एखादं पत्रक काढणं गरजेचं आहे किंवा त्यांनाही हे जबाबदार धरणं गरजेचं आहे, कारण की तुमचा ITIचा प्रिन्सिपल वेगळा चालून राहिला, DIC वाले वेगळे चालत आहे आणि तुमचं कौशल्य, किमान कौशल्याचा अधिकारी वेगळा चालत आहे। तर याचं कोऑर्डिनेशन करण्याची खऱ्या अर्थानं तुम्हाला गरज आहे। तिसरा विषय, आपण खूप मागं लागलेला आहे, परंतु आपलं प्रशासनमध्ये सचिव म्हणा किंवा कोण असेल मला माहीत नाही, पण CIIT टाटानी तुमच्या इकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये केंद्र करण्याचा तुमच्याकडे प्रस्ताव दिला। जवळपास 2 वर्ष झाले त्या प्रस्तावावर धूळ उडत नाही आहे। तुमचे सचिव ऐकत नाही किंवा काय ऐकत नाही मला माहीत नाही। माझ्या अमरावतीचा प्रस्ताव शेवटी मी तिथून काढला, हायर टेक्निकल एज्युकेशनला दिला, अजितदादा असताना अजितदादाला त्याला मान्यता दिली आणि तो आता आम्ही नियोजनकडे त्याला 25 कोटी रुपये घेऊन अमरावतीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही CIITचा तो प्रस्ताव दाखल केलेला आहे। परंतु कौशल्य विकास आपल्याकडे असल्यामुळं ते टाटावाले आपल्या इकडे सातत्याने येत आहे, ते 200 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून आले, आपण 25 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून आलो। कर्नाटकमध्ये जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये टाटाचं ते युनिट्स चालू झाले, परंतु आपल्या इथं ते जवळपास मला अजूनही वाटते की 2 वर्ष झाले आपले सचिव, माझीप्रमाणे मला बोलायला काही अडचण नाही, आपले जे सचिव कविता गुप्ता मॅडम आहे त्या त्याला प्रोत्साहनच देत नाही। त्या एका मीटिंगमध्ये मी स्वतः बसलो होतो, अजितदादाकडे मीटिंग झाली, ते टाटावाले बसले होते, त्या टाटावाल्यांना निगेटिव्ह करत होत्या की तुम्ही काय करणार आहे, काय करणार नाही। टाटासारख्याच्या त्यांना क्रॉस करून आले आणि त्यांना त्यावेळेस त्यांनी तिथं ज्यावेळेस केलं तेव्हाच मी माझा अमरावतीचा प्रोजेक्ट तिथून तुमच्या डिपार्टमेंटवरून काढला आणि हायर टेक्निकलला नेला, हायर टेक्निकलकडून त्याला मंजुरात घेतली। आता मुख्यमंत्री महोदयांनी त्याला नियोजनमधून 25 कोटी रुपये देऊन 200 कोटीचा प्रोजेक्ट CIITचा आम्ही अमरावती इंजिनिअरिंग, माझं आपल्याला म्हणणं आहे की हा जो टाटाचा प्रोजेक्ट आहे याला मुख्यमंत्री महोदयाला तुम्ही मध्यस्थी करा। जर कर्नाटकमध्ये जाऊन टाटावाले पूर्ण जिल्ह्यात तो प्रोजेक्ट करून आले तर आपल्या इथं करण्याला काय अडचण आहे। माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की आपण तो प्रोजेक्ट पुन्हा चालू होईल आणि हे कौशल्य विद्यापीठाचं त्याला संदर्भ देऊ शकता। कौशल्य विद्यापीठ तुम्ही टाटाकडे प्रोजेक्ट घेऊन जाऊ शकता की तुम्ही तुमचं एक कौशल्य विद्यापीठ स्थापन करा, त्यांना बोलवा, ते स्वतःचं कौशल्य विद्यापीठ करून ते लोकांना ट्रेनिंग देतील। या संदर्भात आपण निर्णय घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो।